एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. गेले 5 वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया नाव पत्रकारिता क्षेत्रात आदराने घेतले जाते. महाराष्ट्रात तब्बल 140 संघटना पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करतायत. पण या भाऊगर्दीतही व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र आणि देशातच नव्हे तर जगभरातील तब्बल 56 देशात पत्रकार आणि पत्रकारितेच्या कल्याणासाठी सक्रिय आहेत. संघटनेचा हा विस्तार कसा झाला, कुठला अजेंडा घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया जगभरात काम करते, संघटनेची धैर्य धोरणे काय आहेत, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र महिला वीकच्या प्रदेशाध्यक्ष रश्मिताई मारवाडी. नमस्कार, मी रेणुका गायकवाड. नमस्कार ताई. नमस्कार ताई, व्हॉइस ऑफ मीडिया ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आपण मला थोडक्यात सांगा की व्हॉइस ऑफ मीडियाचे धैर्य धोरणे ही काय आहेत? व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या सगळ्या पातळीवर व्हॉइस ऑफ मीडिया काम करते. संपूर्ण जगभरात 52 देशात आपली संघटना काम करते आणि पत्रकारांसाठी पंचसूत्री तयार केलेली आहे व्हॉइस ऑफ मीडियाने. त्याच्यात पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आपण मदत करतो. पत्रकारांना बदलत्या युगात टेक्नॉलॉजीमध्ये ते स्थिर व्हावे यासाठी आपण त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे कार्यशाळा घेतो. त्याच्यानंतर पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. आज पत्रकार आर्थिकदृष्ट्या इतका सक्षम नाही की तो आज इतक्या महागडा औषधोपचार घेऊ शकतो. त्यासाठी आपण आपली आरोग्य सेपरेट यंत्रणा चालवतो आणि पत्रकारांना आर्थिक सोबतच नाही तर त्यांना सर्वात महत्त्वाची प्रॉब्लेम त्याची निवाऱ्याची आहे. आपण पत्रकारांना सुलभ अवस्थेत घर कसं उपलब्ध होईल त्याचं स्वतःचं हक्काचं, त्याच्यासाठी आपण काही धोरणे आपण राबवत आहोत आणि त्याच्याबरोबर त्याचं निवृत्तीनंतरचं जीवन, तो फील्डवर काम नाही करू शकला तर तो त्याच्या दुय्यम व्यवसायातून उभा राहिला पाहिजे यासाठी आपली संघटना काम करते. त्याच्यानंतर त्याला पत्रकारिता करताना ज्या अडचणी येतात, मेन म्हणजे त्याचं संरक्षण, त्यासाठी आपली सेपरेट यंत्रणा काम करते. म्हणजे अशा पंचसूत्रीचं ध्येय धोरण व्हॉइस ऑफ मीडियामध्ये आहे. ताई, तुम्ही किती वर्षापासून पत्रकारिता करत आहात आणि आपण व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेबरोबर कशा जोडल्या गेलात? मी 8 ते 9 वर्षापासून पत्रकारितामध्ये आहे. एक आवड म्हणूनच आली होती मी आणि या प्रवासात माझी खूप वेगवेगळ्या संघटनांसोबत म्हणजे ओळख झाली. पण मला एक वेगळेपण की जे मला एकदम तळागाळातल्या पत्रकारांसाठी काम केलं पाहिजे अशी संघटना मला व्हॉइस ऑफ मीडिया भेटली आणि मी तिचं सदस्यत्व घेतलं. ताई, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पण पत्रकारांसाठी अनेक संघटना काम करतात. मग तुम्ही व्हॉइस ऑफ मीडिया याच संघटनेची निवड का बरं केली? व्हॉइस ऑफ मीडियामध्ये येण्याचं प्रमुख कारण हे होतं की माझा स्वतःचा कल हा सकारात्मक पत्रकारितेवर आहे आणि व्हॉइस ऑफ मीडियाचं जे ध्येय धोरण आहे त्याची वाटचाल ही सकारात्मक पत्रकारितेतून होते. आपण सकारात्मक बाबींवर पत्रकारिता करून आपलं हे क्षेत्र जिवंत ठेवू शकतं, हे कॉमन राहिलं माझं आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या विचारसरणीमध्ये. याच्यामुळे मला इथेच काम करायला आवडलं. ताई, व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेमध्ये आपण प्रदेशाध्यक्ष या पदापर्यंत पोहोचले आहात. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात याबद्दल थोडीशी माहिती द्या. व्हॉइस ऑफ मीडियामध्ये महिला विंगमध्ये प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचण्यासाठी मला जी कामं दिली गेली पहिल्या दिवसापासून ती मी प्रामाणिकपणे केली. इथे राष्ट्रीय अध्यक्ष असो
किंवा एक सदस्य असो, एकच काम प्रत्येकाला आहे, संघटना बांधणी. आमची संघटना बांधणीवर सर्वात जास्त फोकस असतो की जास्तीत जास्त पत्रकार या संघटनेत कसे आपल्याला जोडले जातील जेणेकरून आपल्या पंचसूत्रीचा फायदा त्यांच्या कल्याणासाठी होईल. आणि मी पहिल्या वेळेस फादर बॉडीमध्ये सदस्यत्व घेतल्यानंतर कार्यवाह म्हणून काम केलं. तिथेही मी संघटना बांधणीचं काम केलं. त्याच्यानंतर मला डिजिटल विंगमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. तिथेही मी 1.5 महिन्यातच मी जवळजवळ नाशिक जिल्ह्यातले 11 तालुक्यांमध्ये मी तालुका अध्यक्ष स्वतः दौरे करून पूर्ण केले. त्या दरम्यान आम्ही कमीत कमी डिजिटल विंगसाठी 50 सदस्य नोंदणी केली. आणि हे काम करत असताना आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांना ही संघटनात्मक बांधणी करण्याचं धोरण आवडलं. म्हणून त्यांनी मला एक नवीन जबाबदारी म्हणून की पत्रकारितेच्या क्षेत्रात महिला कमी आहेत, तर तुम्ही महाराष्ट्रातून अशा महिला सक्रिय करा जितक्या आहेत तितक्या. आणि हा प्रवास माझा झाला की मी महिला विंगची प्रदेशाध्यक्ष झाली. अच्छा, मग ताई मला सांगा की प्रदेशाध्यक्ष पदाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय काय आहेत बरं? दुसऱ्या विंगपेक्षा महिला विंगसाठी एक मोठं आव्हान होतं, महिलांना सक्रिय कसं करायचं, त्यांना सक्रिय करण्यासाठी पोषक वातावरण कसं द्यायचं, ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. की त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे, नुसतं महिलांचाच नाही, त्यांच्या फॅमिलीचं संपादन करायचं आहे की तुम्ही यांना फील्डवर पत्रकारितेसाठी प्रोत्साहन द्या. आणि आपलं महिला विंगचं धोरणच हे आहे. आणि माझी सर्वात मोठी जबाबदारी ही होती की मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून सक्रिय पत्रकारिता करणाऱ्या महिला शोधून काढायच्या होत्या. आणि त्या मला आमच्या फादर विंगचे सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या अध्यक्षांनी मला मदतही केली. आणि ही जबाबदारी घेऊन मी महिलांना पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी मी पूर्ण केली. या अनुषंगाने आम्ही सगळे एकत्र आलो आणि मी जवळपास जगातलं पहिलं महिला पत्रकारांचं अधिवेशन आम्ही नाशिक येथे केलं. ताई, महाराष्ट्र ह्या प्रदेशामधील पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या केंद्र शासनापर्यंत, राज्य शासनापर्यंत पोहोचवताना आपल्याला पत्रकार म्हणून काय काय अडचणी जाणवतात? पत्रकार म्हणून एकतर आमच्या संघटनेचा कधी विचार केला तर आमच्या संघटनेची एक वेगळी यंत्रणाच आहे की ती आपले प्रश्न शासन दरबारी मांडण्यात तरबेज आहेत. ते तिथे किती काळ तग ठेवता, आपल्याला शासन त्याच्यात काय सुविधा देतं आणि ते आपल्यापर्यंत केव्हा पोहोचेल, हा विषय आपण थोडा बाजूला पण कधी घेतला तर पत्रकाराला जे आवश्यक आहे ते सगळं संघटना ही संघटनेच्या पातळीवर करायला सक्षम आहे. यामुळे आम्हाला आमच्या खालच्या पातळीवर इतक्या समस्यांना तोंड नाही द्यावं लागत. यासाठी सर्वात मोठा आधार आम्हाला आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आहे. ताई, आपल्या संघटनेमध्ये जर बघितलं तर पदाधिकाऱ्यांमध्ये सर्व वरिष्ठ पत्रकार आहेत. मग तरुण पत्रकारांना आपल्या संघटनेमध्ये कशी संधी दिली जाते? भारत हा तरुणांचाच देश आहे, म्हणून पदाधिकारी जुन्या आणि नव्याचा संगम आमच्या व्हॉइस ऑफ मीडियामध्ये खूप छानपणे केलेला आहे. की जुन्यांचा अनुभव आणि नव्यांची उमेद याचा संगमच आमच्या प्रत्येक विंगमध्ये, मेन फादर बॉडीमध्ये, प्रदेशमध्ये सगळीकडे सापडेल. धोरणच हे आहे की आम्हाला मिरवायला आवडत नाही, आम्ही काम करतो, जो काम करतो तो पुढे जातो. ताई, आजच्या काळामध्ये जर बघितलं तर पत्रकारिता हे खूप मोठं आव्हान झालेलं आहे. यामध्ये कधी कधी राजकीय दबाव, कॉर्पोरेटचे हस्तक्षेप आणि सोशल मीडियामध्ये जी वाढती स्पर्धा आहे ही कारणीभूत ठरली जाते. याबद्दल आपलं काय मत आहे? हे ऑब्स्टॅकल आहेत आणि ज्याच्याकडे सकारात्मक पत्रकारिता त्याच्या म्हणजे रक्तात भिनलेली आहे अशा माणसाला कॉर्पोरेट सेक्टर किंवा राजकीय दबाव याचा काहीही फरक पडत नाही. उलट आपल्याला यांच्यावर ओव्हरकम
करून काम करायचं आहे याच्यासाठी तो पत्रकार अजून अभ्यासक बनतो आणि अभ्यासातून बनलेला पत्रकार हा या दबावांना बळी जाऊ शकत नाही. आजच्या काळामध्ये पत्रकारिता हा एक धोकादायक व्यवसाय बनलेली आहे. आपण ह्या विधानाशी कितपत सहमत आहात? नाण्याला दोन बाजू असतात आणि प्रत्येक क्षेत्रात या दोन बाजू चालतात. आपल्याला व्यवसाय करत असताना सर्वात मोठी अडचण हीच आहे की आर्थिक स्थैर्यच नाही आहे. एक पगार म्हणा किंवा मानधन आहे त्याचं एक बेस नाही आहे पत्रकारांना, आणि कोणत्याच नाही, डिजिटलमध्ये पण नाही आणि प्रिंट मीडियामध्ये पण नाही आहे. तर ह्याच्यातून जो सकारात्मक वागतो तो सकारात्मकच्या दिशेने तो त्याची वाटचाल निरंतर ठेवू शकतो, तो पुढे पण जातो. पण जो तग नाही ठेवू शकत त्याला हे सगळं आव्हानच म्हणून जाणवतं. आणि यासाठी आपण पत्रकारांच्या दुय्यम व्यवसायासाठी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांना प्रशिक्षण पण देतं. ताई, खरं खोटं, अफवा, तथ्य यामध्ये आजचा पत्रकार जो आहे त्याने कसं काम केलं पाहिजे, कसं तोल सांभाळून कशी प्रामाणिक पत्रकारिता लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, यासाठी तुम्ही एक वरिष्ठ पत्रकार म्हणून काय सल्ला द्याल आजच्या नवीन पत्रकारांना? परत हाच विषय आला की पत्रकाराची जेव्हा आपण व्याख्या करतो त्याच्यातले गुणवैशिष्ट्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तेव्हा पत्रकारामध्ये असलेली संवेदनशीलता आणि त्याच्यामध्ये असलेली सहनशीलता या गोष्टींचा कधी आपण समतोल साधण्याचा प्रयत्न केला तर जो पत्रकार हृदयातून संवेदन आणि मन आणि विचाराने सहनशीलता जो दाखवतो तो सगळ्या आव्हानांना पुरून उरतो. आणि आजची तरुणाई कुठे डगमग करते याचा अभ्यास आपण प्रत्येकाने केला पाहिजे की जी सहनशीलता आहे त्याच्यात आपण जेव्हा कमी जास्त करतो तेव्हा तो बाहेरच्या सगळ्या बळींना, तो जे प्रलोभन आहे त्यांना तो बळी जातो. आणि जो याच्यात तग धरतो, जो त्याचा प्रामाणिकपणा सोडत नाही, तो माणूस प्रत्येक याच्यातून तरुण निघतो. आणि मी म्हणते चांगलं काम केलं तर आपल्याला आर्थिक स्थैर्य पण भेटतं. तर या गोष्टींचा नवीन पिढीने पण अभ्यास केला पाहिजे. ताई, पत्रकारांवर वाढते हल्ले ज्या घटना होतात की महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बघतोय पत्रकार किंवा पत्रकारांच्या परिवारांवरती सारखे सारखे हल्ले होत आहेत. तर स्थानिक स्तरावरती पत्रकारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य शासनाकडनं कोणती मदत मिळाली पाहिजे असं आपल्याला वाटतं? मुळात प्रश्न हा आहे का पत्रकारांवर हल्ले का होत आहे, का होत आहे पत्रकारांवर हल्ले, असे कोणते विषय पत्रकार हाताळतो आणि कोणत्या पद्धतीने हाताळतो. सर्वात मोठ ही आहे की आपल्याला त्यावर अभ्यास करावा लागेल. नंबर 2, पत्रकारांवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा संपूर्ण यंत्रणेला लढू शकेल असा विषय तो हाताळतो का याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि राज्यस्तरावर किंवा प्रशासनाच्या माध्यमातून कायदे बनलेले आहेत, सगळ्यांना तोच कायदा आपल्याला लागू पडेल. पण व्हॉइस ऑफ मीडिया आपली संघटना अशी आहे की आपण पत्रकार हल्ला विरोधी समिती स्थापन केली आहे आणि ती तळागाळातल्या पत्रकारापासून तर राष्ट्रीय लेवलपर्यंत ती समिती चांगल्या पद्धतीने कार्यरत होते आणि ती सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून शासन दरबारी त्याचा तगादा लावते. ताई, आजच्या काळामध्ये जर बघितलं तर वाचनाची आवड खूप कमी झालेली आहे तरुणांमध्ये. प्रत्येकजण मोबाईल हाताळत आहे. तर डिजिटल मीडियामुळे कुठेतरी पारंपरिक पत्रकारिता ही म्हणजे ह्याच्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे, कुठेतरी ही कमी पडली आहे डिजिटल मीडियाच्या समोर, असं आपल्याला वाटतं का? कारण आपण प्रिंट मीडियामध्येही काम केलेलं आहे, आपण डिजिटल मीडियामध्येही काम करत आहात, तर आपल्याला यामध्ये काय फरक जाणवतो? माझ्याकडे याचे 2 प्रकारे उत्तर राहील की जनरल हा फक्त प्रोपगंडा झालेला आहे का वाचन संस्कृती कमी झाल्यामुळे प्रिंट मीडियावर परिणाम झालाय. पण आज आपण ई पेपरच्या माध्यमातून पण पेपरच वाचतोय हे आपण विसरतोय. डिजिटल मीडियामध्ये सुद्धा आपण स्क्रिप्टच तयार करतो आणि तीच ऐकतोय. फक्त काय आपण खूप धावपळ करून ते कमी याच्यात कमी अभ्यासात ते
रिले करतो आणि पब्लिक त्याला भाळते. आधी तेच आपण पेपरमधून, त्यांच्या संपादकीयमधून ते अभ्यासपूर्वक लिहिलं जात होतं, अभ्यासपूर्वक वाचलं जात होतं आणि त्याचं चिंतन पण केलं जात होतं. तर पब्लिक परत रिवाईज प्रिंटकडे होते, म्हणजे अभ्यास करते त्याचा. आपण जे ब्रेकिंग घेतो ना त्याचं डिटेल विश्लेषण पण पब्लिक ऐकते. ते माध्यम कोणतंही असो, पण पब्लिक जागरूक होते, अभ्यास करते. ओके ताई, आज AI झालं किंवा जी तंत्रज्ञान आहेत त्याच्यामुळे कुठेतरी पत्रकारांची भूमिका ही धोक्यात आली आहे किंवा ती अधिक सक्षम झाली आहे. आपल्याला काय वाटतं, म्हणजे ही पत्रकारांची जी भूमिका आहे, त्यांचे जे जॉब आहेत ते धोक्यात आले की ते अजून बुद्धिमान झाले आहेत, अजून सक्षम झाले आहेत AI आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून? AI आणि तंत्रज्ञानाचा वापर हा आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एक चांगला विषय आहे मॅडम. कारण की आपण त्याचा फक्त आधार घेऊ शकतो. ज्याला AI तंत्रज्ञान कसं वापरायचं याचं नॉलेज असेल तो या आधारे आपली कल्पकता वापरून एक चांगला प्रोजेक्ट तयार करू शकतो. AI मुळे आपल्याला एका ठिकाणी बसून देशातल्या, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्याचे आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने मिळू शकते, एखाद्या विषयाचं चांगलं ज्ञान मिळू शकतं. हां, पण त्याच्यात आपल्याला आपलं योगदान देणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या दिवशी आपण आपलं योगदान संपून टाकू त्या दिवशी आपल्या कामावर आपलं काम पण संपू शकतं आणि हा ड्रॉबॅक असू शकतो. ते आपल्या आळसपणावर किंवा आपल्या कल्पकतेवर आहे. TRP, क्लिकबीट या संस्कृतीमुळे खरी पत्रकारिता कुठेतरी मागे पडली आहे असं वाटतं का? TRP हा विषय असा आहे की तो ज्या त्या संस्था, म्हणजे जो तो न्यूज चॅनल वगैरे या संस्थेच्या चांगल्या आणि वाईट विचारांवर डिपेंड आहे की त्या TRPसाठी ते काय करतात. परत तोच विषय येतो की पत्रकार हा संवेदनशीलता आणि त्याच्यामधले असलेली सहनशीलता याच बेसवर त्या TRPचा कसा फायदा करून घेऊ शकतो. आज आपण जे म्हणतो ना की नवीन ज्या गोष्टी आल्या आहेत त्या फायद्यासाठी आहे, पण जेव्हा आपण त्याचा अतिरेक करतो तर तो भस्मासूर म्हणून तयार होतो. ताई, आपली जी संघटना आहे व्हॉइस ऑफ मीडिया ही गेल्या 5 वर्षापासून देशामध्ये आणि उर्वरित 56 देशामध्येही काम करते आहे. आता आपण भविष्याचा जर विचार केला तर व्हॉइस ऑफ मीडियाचं पुढच्या 5 वर्षांचं विजन काय असणार बरं? आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या ज्या पंचसूत्री आहेत त्या पंचसूत्रीला घेऊनच ते अजून सक्षम आणि बळकट करण्यासाठी आपली व्हॉइस ऑफ मीडिया पुढचे 5 वर्ष देणार आहे. आता पुढच्या 5 वर्षाच्या वाटचालीसाठी आम्ही सर्वात आधी व्हॉइस ऑफ मीडियाचा आवाज, त्याची वाचा सुरू करण्यासाठी आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाचं मुखपत्र सुरू केलं. ते आज आपण आपल्या तळागाळात म्हणजे गाव पातळीवर, तालुका पातळीवर आपले जे पत्रकार आहेत त्यांचा आवाज तयार करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण आपल्या मुखपत्रातून आपली पंचसूत्री प्रत्येक पत्रकारापर्यंत आपण घेऊन जाणार आहोत. त्या पंचसूत्रीच्या अनुषंगाने आपण पत्रकारांचा आरोग्य विमा सगळ्यांना कसा पोचेल याच्यासाठी काम करणार आहोत. आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळा पत्रकार सक्षम झाला पाहिजे यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये आपण कार्यशाळा आयोजित करणार आहोत. कारण की आपण जे राज्य अधिवेशन घेतो, शिखर अधिवेशन घेतो, विभागीय, प्रत्येक पत्रकार तिथं पोहोचू शकत नाही, काही कारण असतं. तर आपण प्रत्येक तालुक्यात आता कार्यशाळा भरवणार आहोत. त्याच्यात AI टेक्नॉलॉजी कशी वापरायची, नवीन तरुणांना आपण पत्रकार कसं बनवायचं, कसं घडवायचं यासाठी आपण त्यांना आपल्या क्षेत्रातील व्याख्यात्यांपासून आपण त्यांना ट्रेनिंग देणार आहोत. पत्रकारांच्या दुय्यम व्यवसायासाठी आपण त्यांना जागरूक करू शकतो. आपले हे प्रोजेक्ट आहेत. त्याच्यानंतर शिक्षणासाठी आपण पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचं वाटप आपण मोठ्या प्रमाणात करतो. त्या गोष्टींना पण आपण चांगल्या पद्धतीने चालना देतो. जवळपास आपण पत्रकारांच्या पाल्यांना विदेशात शिक्षण घेण्याची सुविधा आपण करून देतो. त्यानंतर
पत्रकारांच्या आरोग्य समस्या इतक्या मोठ्या आहेत, त्यांना कमी पैशांमध्ये चांगलीत चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण बार्शीमध्ये सर्वात आधी प्रोजेक्ट केला की पत्रकारांना 1 लाख रुपये 2 लाख रुपयेपर्यंत चांगल्या हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा. तोच पॅटर्न आम्ही आत्मा मालिक कोपरगावमध्ये जे हॉस्पिटल आहे तिथे आपण तसाच टायअप केला की महाराष्ट्रातला कोणताही पत्रकार हा इथे हॉस्पिटलची सुविधा मोफत उपचार म्हणून घेऊ शकतो. आता आपण SMBT इगतपुरीचं जे हॉस्पिटल आहे तिथे आपण प्रोसेसमध्ये आहोत आणि ही यंत्रणा आपण प्रत्येक जिल्ह्यात राबवणार आहे की जेणेकरून पत्रकार हा औषधोपचार विना राहू म्हणजे त्याला जास्त भुगदंड बसणार नाही. आणि याचसोबत आपली पत्रकार संरक्षण जी समिती आहे ती पूर्ण तालुका वाईज आपण त्यांना नियुक्ती देणार आहोत की छोटे छोटे प्रश्न पण सोडवले जातील. आणि मेन म्हणजे पत्रकारांचं घर जो प्रोजेक्ट आपण लातूरमध्ये लवकरच पत्रकारांच्या घरांचं म्हणजे जागा बांधण्यासाठी भूमिपूजन आपण तिथे करणार आहोत. जगामधला सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हणून भारताची ओळख आहे आणि ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची ओळख आहे. तर नवीन पत्रकारांना लोकशाही आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी ह्या नवीन पत्रकारांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे असं एक वरिष्ठ पत्रकार म्हणून तुम्ही सुचवाल? एकच, आपल्यातला संवेदनशीलपणा आणि सहनशीलतेचा आपण संतुलन राखून आपण कधी समाजाचा आरसा झालो. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणून ॲप्रिशिएट करायचं, जे वाईट आहे त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम आपलं आहे. ती यंत्रणा बदलण्याचं काम आपलं नाही. आपण त्याला फटके देऊ शकतो आपल्या लेखणीने. ते काम आपण करत राहिलो तर जसं जसं याची जागरूकता वाढेल तसे तसे आपला समाजावर त्याचा असर होतो. अशा खूप आपल्या महिलांविषयी काही गोष्टी होत्या बघा. पुनर्विवाह होता, मुलींचं शिक्षण होतं. हे आपण ठोकत गेलो तर समाज आपोआप बदलला. तसंच पत्रकारितेच्या माध्यमातून आपण या गोष्टी समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी रुजवू शकतो. समाज बदलतो, तालुका बदलतो, जिल्हा बदलतो, जिल्हा बदलला राज्य झाला का आपोआप देश बदलतो. ताई, पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक महिला पत्रकार म्हणून नाव कमवणं खरंच खूप कठीण आहे. तर पत्रकारांमधील नवोदित महिला पत्रकारांना आपण काय संदेश द्याल की कसं काम केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, काय तुम्ही सांगाल एक महिला पत्रकार म्हणून तुमच्या पुढे येणाऱ्या नवीन महिला पत्रकारांसाठी? महिला पत्रकारांसाठी पहिलं आव्हान हे आहे की त्यांनी पत्रकारिता सुरू ठेवली पाहिजे. आपल्यावर कोण काय टीका करतं आणि समाज आपल्याला कोणत्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो त्याची दक्षता घेऊन आपण आपली पत्रकारिता सुरू ठेवली पाहिजे. आणि सर्वात आधी आपण कधी एखाद्या सकारात्मक पत्रकारितेला किंवा एखाद्या वंचित विषयाला हात घातला, जग करतंय ते आपल्याला करण्याची गरज नाही. मी याआधी पण हाच शब्द करते की आपली आई सकाळी उठून आपल्या घरासाठी काय करते, सर्वात आधी आपण ती झाडू काढते, स्वच्छता. नंबर 2 ती पाणी भरते, पाणी. नंबर 3 ती मुलांची काळजी घेते म्हणजे अन्न पदार्थ. नंबर 4 ती मुलांचं म्हणजे अभ्यास घेते म्हणजे शिक्षण. नंबर 5 ती मुलांना जेव्हा शाळेत सोडते किंवा तो मुलगा शाळेतून येतो तेव्हा ती त्याच्या ट्रॅव्हलमधल्या काही अपघात टाळण्यासाठी जी काळजी घेते तो एक विषय. आणि त्याच्यानंतर मुलांना शिस्त लागावी तर तो एक विषय. आपण असे सगळे विषय हाताळू शकतो चांगल्या पद्धतीने. आणि यासाठी एक महिला जितकी जागरूकतेने काम करेल तेवढं अजून कोणच करू शकत नाही. तर आपण कधी महिलांनी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं ना तर टीकाकारांचे तोंडही बंद होतील आणि आपला स्पेसही आपल्याला भेटेल. एक महिला व पत्रकार म्हणून आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष रश्मिताई मारवाडी यांनी एक खूप छान अशी आपल्याला माहिती दिली. या माहितीबरोबरच ते आवाहन करत आहे की महाराष्ट्रातल्या
सर्व नवोदित पत्रकार, मग त्या महिला असो पुरुष असो, यांनी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेमध्ये येऊन जास्तीत जास्त प्रामाणिक व चांगलं काम करावं, याबद्दल त्यांना सर्व प्रकारच्या ट्रेनिंग ह्या व्हॉइस ऑफ मीडियातर्फे देण्यात येतील। त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्या मेडिकल रिगार्डिंग ज्या पण फॅसिलिटीज आहे या सर्व गोष्टींसाठी व्हॉइस ऑफ मीडिया नेहमीच त्यांना मदत करेल। त्यामुळे आपण सर्व व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेमध्ये सहभागी होऊन या संघटनेला हातभार लावूया व आपल्या पत्रकारांचं भलं करूया। धन्यवाद।